डोंबिवलीमध्ये सगळ्यात मोठी वाटचाल म्हणजे आज डोंबिवलीमध्ये ठाकरे गटात असलेले दीपेश म्हात्रे हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहे। मात्र त्या पक्षप्रवेशाआधी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी लागलेली पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी दीपेश म्हात्रे यांच्या घराच्या बाहेर जे शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर आजचा पक्षप्रवेश जो आहे तो कल्याण डोंबिवलीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे। भाजपमध्ये शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखापासून त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आज भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आज त्यांच्या उपस्थित आज पक्षप्रवेश होणार आहेत। मात्र त्याच्या आधी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। नेमका या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, आज पक्षप्रवेश करणार आहेत, शिवसेनेत होते आता भाजपमध्ये जात आहेत, काय वाटतं तुम्हाला? खूप आनंद होतोय। दादांनी चांगला निर्णय घेतलाय आणि आम्ही त्यांचे समर्थक आहोत, कारण आमचा एरिया डेव्हलप त्यांनीच केलेला आहे। आणि दीपेश म्हात्रे भाजपमध्ये राहू शिवसेनेमध्ये राहू पण आम्ही कार्यकर्ते त्यांच्या बरोबर असणार आहे, हे त्यांना आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे। प्रत्येक समर्थक त्यांच्या बरोबर असणार आहे, कारण आम्हाला दीपेश दादा हवाय, आम्ही दीपेश दादा बरोबर आहोत। दीपेश म्हात्रे आगे बढो। आतापर्यंत तुम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करत होते पण आता भाजप मधून आपल्याला काम करायला लागतंय, त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य वाटतो का तुम्हाला? आणि विकासाच्या अर्थात जो निर्णय त्यांनी घेतलाय तुम्हाला कसं वाटतं? दीपेश दादांचा जो निर्णय आहे तो अगदी योग्य आहे, कारण आज डोंबिवलीमध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्हाला दीपेश दादांना आम्ही नेहमीच साथ देणार आहोत आणि त्यांचा हा निर्णय अगदी योग्य आहे। आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत, पाठीशी म्हणा त्यांच्या सोबत आहोत आम्ही। तूही आज पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्या ठिकाणी नेमकं तुमच्या इकडनं तुमच्या कुठल्या परिसरातला आणि आज जो पक्षप्रवेश आहे तो कसा पाहतोय? आज पक्षप्रवेश जो दीपेशजींनी करणार आहेत तो एकदम कार्यकर्त्यात आणि आमच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण की येत्या काळात डोंबिवलीच्या नागरिकांच्या अडचणी असतील किंवा काही विकास कामं असतील याच्यासाठी राष्ट्रीय पक्षात प्रवेश करणं खूप गरजेचं होतं आणि दीपेशजींचं काम हे नेहमीच डोंबिवलीकरांना माहिती आहे। आंदोलन असू दे, कोणती जनतेची अडचणी असू दे, ह्या दीपेशजी नेहमीच अग्रेसर असतात आणि आम्हा कार्यकर्त्यांना भरपूर आनंद झालेला आहे। समर्थकांमध्ये पण उत्साहाचं वातावरण झालेलं आहे, कारण की डोंबिवलीला असा तरुण नेता राष्ट्रीय पक्षात म्हणजे भाजप भारतीय जनता पक्षात हवा असं प्रत्येकालाच वाटत होतं, म्हणून हा दादांनी निर्णय घेतलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या निवासस्थानात थोड्या वेळातच या ठिकाणी दीपेश म्हात्रे यांचा अधिकृत जो प्रवेश आहे भाजपमध्ये होणार आहेत। बघा, अनेक वर्षापासून तुम्ही एकत्र काम करतात, मात्र काही वेळेला परिसरामध्ये डेव्हलपमेंट असेल किंवा वेगळे विविध विषय असतील त्याला कुठेतरी ब्रेक लागलेल्याचं सांगितलं जात होतं आणि आता काय वाटतं? तुम्ही कार्यकर्ता म्हणून तुम्ही नेहमी त्यांच्या जोडीला राहिले, आता तुम्हाला काय वाटतं की त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे? नमो नमो, खूप छान निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला वाटतोय की या भाजपमध्ये आम्हाला शुभ लाभ होतोय आमचा आणि खूप कार्य चांगलं होणार आहे आणि सातत्याने आमच्या दीपेश म्हात्रेंनी काम केलेलं आहे। पक्ष म्हणून सर्वीकडे काम चांगला करत आलेला आमचा दीपेश म्हात्रे आणि सर्व सभापती सर्व महापालिकेमध्ये त्याने सातत्याने या गोष्टी करत आलेल्या आहे। तर या गोष्टी मी आता सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो का त्याने सर्व कार्यकर्ता मी त्यांच्या पाठिंबा देऊन त्यांना या बीजेपी पक्षामध्ये आम्ही प्रवेश करतो, तर सर्व कार्यकर्ता आम्हाला ठामपणाने सर्व येऊन आमच्या मागे उभे राहत। एकंदरीत पाहायला गेलं तर आजचा जो पक्षप्रवेश हा शक्ती प्रदर्शन करून या ठिकाणी केले जाणार आहेत। घराच्या इकडून त्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ढोल ताशा वाजवत या ठिकाणहून त्यांची जी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रॅली निघणार आहे आणि ही रॅली काढत परिसरामध्ये शक्ती प्रदर्शन करत ही पक्षप्रवेश करण्यात येणार आहे। आपण पाहू शकता फटाके वाजवून ढोल वाजवून या ठिकाणी त्यांचं जे आहे ते शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश होणार आहे आणि या प्रवेशाआधी दीपेश म्हात्रे व त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं मोठं शक्ती प्रदर्शन डोंबिवलीमध्ये होत असताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.